पुढे पुढच्या बातमीकडे गोमांस वाहतुकीचा संशय आणि एकाला मारहाण झाली आहे। नाशिकच्या सिन्नर गुरेवाडी फाट्यावरील हा प्रकार आहे। संशयिताला नागरिकांकडून चोप देण्यात आलाय। संशयित सय्यद पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। दुचाकीवरून गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एकाला जबर मारहाण करण्यात आली आहे। नाशिकच्या सिन्नर गुरेवाडी फाट्यावरील हा प्रकार आहे। दुचाकीवरून गोमांस घेऊन जात असताना चारचाकी वाहनाला धडक दिल्यानं दुचाकीवरील गोमांस रस्त्यावर पडल्यानं सदर प्रकार हा उघडकीस आलाय। 59 वर्षीय सय्यद नामक संशयिताला नागरिकांनी चांगला चोप दिलाय आणि पोलिसांच्या हवाली केलेला आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। किरण, एका संशयित युवकाला मारहाण झालेली आहे। गोमांस तस्करी प्रकरणी ही मारहाण झाली आहे। सविस्तर तपशील। नाशिक मधील सिन्नर गुरेवाडी फाट्यावरील ही संपूर्णपणे घटना आहे। एक इसम बाईक वरून गोमांस नेत होता अशा पद्धतीचा आरोप तिथल्या स्थानिकांनी केलेला आहे आणि इथून जात असताना एका गाडीला त्याची दुचाकीची ही धडक बसली आणि त्यानंतर तो खाली अडल्यावरती हे सगळं जे गोमांस आहे तो रस्त्यावरती अडल्यानंतर स्थानिक नागरिकांना या संपूर्ण गोष्टीचा राग आला आणि या इसमाला त्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर पोलिसांना बोलून या इसमाला त्यांनी पोलिसांच्या ताब्यात दिलेली आहे। या सगळ्या प्रकरणी सिन्नरच्या MIDC पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल झालेली आहे। अधिक चौकशी पोलीस करताना बघायला मिळते। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। संशयिताला नागरिकांकडून चोप देण्यात आलेला आहे। गोमांस हा गाडीवरून घेऊन जात असताना एका चारचाकीला धडक बसली आणि त्यानंतर हा प्रकार उघडकीस आलाय। पोलिसांनी या व्यक्तीला अटक केलेली आहे। गोमांस वाहतुकीचा संशय आणि एकाला नागरिकांनी चांगला चोप दिलेला आहे। जमा करून द्या ना याला कुठून आणलं सांगा ये